जन्माला येताना श्वास होता पण नाव नव्हतं. मरताना भलेही श्वास नसेल पण नाव मात्र प्रत्येकाच्या हृदयात कोरलेलं असणं म्हणजेच खरं जगणं. त्यांच्या बोलण्याचा तो शेवट होता आणि जणू माझ्या जीवनातील सुरुवात. पहिल्याच नजरेत त्यांनी मला आपलंसं करून घेतलं होतं. त्यांचा तो गौरवर्ण, सिंहासन स्वाभिमानाने भरलेला तेजस्वी चेहरा, त्यांच्यातील बोलण्यातील करारीपणा, हिमालयासारखी उंची, चमकत्या डोळ्यातील कर्तृत्वाची धजक, बलशाली शरीर, वक्तृत्व तर असे जणू शब्दांचे निर्माते तेच असावेत. त्यांच्या पहिल्याच लेक्चरमध्ये मी माझे मनोमन सर्वस्व देऊन बसले होते. माझं कोणी जीवनसाथी असतील तर फक्त हेच. त्यांना बघताच मला माझ्या त्या स्वप्नाची आठवण झाली, जे मला रोज रात्रीला छळायचे. एका पांढरशुभ्र घोड्यावर स्वार होऊन माझ्या भेटीसाठी आतुर होऊन येणारा तो राजकुमार. राज्यातून येत असताना त्याच्यावर फुलांचा वर्षाव चालू आहे. काही लोक सन्मान म्हणून त्याच्या गळ्यात फुलांच्या माळा घालत आहेत आणि अचानक एक माळ माझ्या हातात आली. मी ती त्यांच्या गळ्यात टाकली आणि ते माझ्या गळ्यात टाकणार तेवढ्यात गुणगुण, ए गुणगुण, अचानक ज्योतीने दिलेल्या आवाजाने मी भानावर आले होते. प्रोफेसर अगदी होतेच तसे. कुठलीही मुलगी त्यांना पाहिल्यावर त्यांच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही, असं त्यांचं चारित्र्य. प्रेमळ वागणूक, मधुरवाणी आणि नेहमी शांत व प्रसन्न मुद्रा असणारी. पण त्यांच्या तत्त्वांच्या बाबतीत मात्र फारच ट्रिक होते. त्यांना वेळ न पाळणारे लोक बिलकुल आवडायचे नाही. कुणाबद्दल वाईट बोललेलं पण नाही चालायचं. ते म्हणायचे, दुसऱ्याबद्दल वाईट बोलणारा तो कोल्हा, आयुष्यभर जंगलातील सदस्य म्हणूनच राहणार आणि राजा बनणार तो फक्त सिंह, जो कोण काय म्हणतो त्याच्याकडे लक्ष न देता नवीन आव्हान स्वीकारतो, जो ठाम असतो स्वतःच्या निर्णयावर, जो जगतो फक्त स्वतःच्या हिमतीने आणि मस्तीने. ज्योतीने जोरात चिमटा काढला आणि माझी विचारांची शृंखला तुटली. असं काय, हे दुखतंय ना? मग मी काय वेडी आहे का तुला एवढा वेळ आवाज देऊन पण तू मला दादच देत नाही? ज्योती माझी बालपणीची मैत्रीण. माझ्या मनात काय चाललंय तिला लगेच कळलेलं असावं, म्हणूनच की काय ती माझ्याकडे सांशक नजरेने बघत होती. काय झालं, असं का बघते? मी तिला विचारलं. एवढ्या लवकर असं चांगलं नव्हे, आज पहिलाच दिवस आहे कॉलेजचा. अगं तसं नाही म्हणत मी तिला नाकारलं होतं. आज कॉलेजला जायला जरा उशिराच झाला होता, म्हणूनच आम्ही दोघे घाईघाईने निघालो होतो. कारण पहिलंच लेक्चर त्यांचं असायचं. कसंबसं आम्ही कॉलेजमध्ये पोहोचलो. आम्ही पोहोचतो न पोहोचतो तोच प्रोफेसर वर्गात आले होते. सगळा वर्ग शांत होता. एरवी मोबाईलमध्ये असणारे 220 डोळे फक्त प्रोफेसरांकडे होते. प्रत्येकजण त्यांना ऐकण्यासाठी उत्सुक असायचा. त्यांनी बोलायला सुरुवात केली आणि इकडे माझ्या हार्टबीटची स्पीड वाढायला लागली. त्यांनी शिकवायला सुरुवात केली. आजच्या कवितेचं नाव आहे प्रेमाचा गुलकंद. प्रेम म्हटलं तसं सर्वांचेच कान टवकारले गेले. सगळेजण मन लावून ऐकत होते. काय कल्पना होती ती? दोन जीवांनी एकमेकांकडे पाहणे म्हणजे प्रेम नाही. दोन जीव वेगळे नसणे म्हणजे प्रेम. वेल झाडाशी एकजीव होणे ते खरे प्रेम. पृथ्वी सागरात एकरूप होते ते खरे प्रेम. सुखासाठी निखळ हास्याची भरती आणि दुःखाची ओहोटी म्हणजे खरे प्रेम. शेवटपर्यंत तव्यावर भाजल्या जाणाऱ्या दवबिंदूंनी निभावलं ते खरे प्रेम. प्रेमात मर्यादा नसते, भय नसते, अपेक्षा नसते. असते ती फक्त जाणीव. न बोलताही एकमेकांच्या मनातील भाव कळतो. हे ऐकल्यावर मी तर थक्कच झाले. त्यांना कसं कळलं? ते माझ्याबद्दल बोलत असतील का? क्लास संपला तसं मी न राहून सरांना गाठलं खरं, पण अचानक ते समोर आल्यानंतर काय बोलायचं तेच सुचेना मला. अगं बोल ना, काय झालं? ते मला म्हणत होते, परंतु मला तर काहीच सुचत नव्हतं. सर, तुम्ही खूप छान शिकवता. प्रत्येक शब्दाला एक वेगळीच धार असते. काहीतरी करून दाखवण्याची हिंमत निर्माण होते. आणि तुमची ती फेसबुकवरील कविता देखील वाचली. मनातील गोष्टी करायला मिळणं म्हणजे खरे जगणं. अस्तित्व निर्मितीसाठी लढणं म्हणजेच खरं जगणं. स्वप्नांना सत्यात उतरवणं म्हणजेच खरं जगणं. प्रत्येक श्वासात सामर्थ्य असणं म्हणजेच खरं जगणं. त्रास देणाऱ्यालाही सहज माफ करणं म्हणजेच खरं जगणं. स्वतः पुढे जाऊनही इतरांसाठी थांबणं म्हणजेच खरं जगणं. आपल्यावर हसणाऱ्यालाही स्मित देऊन म्हणजेच खरं जगणं. मृत्यूलाही आपलंसं करून घेणं म्हणजेच खरं जगणं. कसं काय सुचतं सर तुम्हाला?
मी जेव्हापासून वाचलंय मी तर तुमची खूप मोठी फॅन झाली. अगं थांब थांब, श्वास तर घे आधी. मला सांग, तुला काय चहा प्यायची का माझ्याकडून? तू एवढी बोलली म्हणजे नक्कीच काहीतरी असणार. हां हां हां. नाही हो सर, असं काही नाही. जे वाटलं ते सांगितलं आणि मला पाहिजे असेल तर मी मागून घेईल, अल्लड आवाजात मी बोलले. ज्योती तर माझ्याकडे अवाक होऊन पाहत होती. मी एवढं कसं काय बोलत आहे? प्रोफेसर हसले आणि हसत हसत एक प्रेमळ कटाक्ष टाकत थँक्स म्हणाले आणि निघून गेले. ते असेही विनोदी आत्मस्मृती आणि परनिंदा यापासून योजन दूर होते. ते मानायचे की आत्मस्मृतीने माणूस पोकळ बनतो. त्याला नेहमी गरज पडते ती दुसऱ्यांच्या मताची, ज्यामुळे इशाऱ्यावर चालणाऱ्या मोठ्या बावल्यांपेक्षा स्वतःच्या मर्जीने जगणारी मुंगी श्रेष्ठ. 6 महिने लोटले होते. फर्स्ट सेमिस्टर संपले होते आणि मी मराठी विषयात 95 मार्क घेऊन टॉप केले होते आणि ठरल्याप्रमाणे सरांकडून मला ट्रीटही मिळणार होती. त्या ट्रीटपेक्षाही मला महत्त्वाचं होतं ते म्हणजे सरांसोबतचं निवांत वेळ. या मधल्या काळात बरंच काही घडून गेलं होतं. ते आता माझ्यासाठी हृदयातील प्रोफेसर बनले होते. आम्ही कळत नकळत एकमेकांच्या अगदी जवळ आलो होतो. मी नसेल तर ते ज्योतीला खूप काळजीपूर्वक हमखास विचारणार, गुणगुणची तब्येत ठीक आहे ना? आणि ते नसतील तर मला एक सेकंदसुद्धा महिन्यासारखा वाटायचा. त्यांच्या बाबतीत तर काय बोलणार. माझंच काय, सगळ्यांनाच ते नसताना कॉलेजला पण यायची इच्छा व्हायची नाही. बाकीच्या लेक्चरला 20-20, 25-25 जण असणार, पण प्रोफेसरांच्या लेक्चरला हॉलमध्ये बसायला जागा मिळायची नाही. सिलेबस संपताना त्यांनी अनाऊन्स केलं होतं की माझ्याकडून मराठीमध्ये टॉप करणाऱ्याला डिनर असेल आणि म्हणूनच मी दिवसरात्र मेहनत करून ही ट्रीट मिळवायचीच हे मनोमन ठरवलं होतं. उद्या माझं स्वप्न सत्यात उतरणार होतं, पण आजची रात्र ती कधी संपणार? काय होतं कुणास ठाऊक, काहीच कळत नव्हतं. कधी उद्याची संध्याकाळ होते असंच वाटत होतं. प्रत्येक क्षण एखाद्या जन्मासारखा वाटत होता. अगदी आतुर झाली होती मी. मग शेवटी पेन घेऊन डायरीमध्ये लिहायला सुरुवात केली. चांदण्या रात्रीत या आज माझी पहाट सजली, अंधाऱ्या या वाटेवरती शुभ्र बकुळी कशी बरसली. का नेती मग मृग गंध मातीचा तना मनात बसवते, दोन जीवांच्या आतुर मिलनास नखशिखांत तरसते. जे हृदयातील प्रोफेसरांबद्दल वाटत होते ते सगळं लिहून काढलं. मनावरील भार हलका झाल्यासारखा वाटला. लिहिता लिहिता कधी झोप लागली कळलंच नाही.